आपल्या आजूबाजूला आलू पराठा खात नाही असे फार कमी लोक आपल्याला मिळतात. तर सगळ्यांनाच आलू पराठा प्रचंड आवडतो. नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी आलू पराठाची रेसिपी देत आहे. पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. इथे मी पॅनमध्ये तेल गरम केलं, राई फोडणी दिली आहे. तडतडल्यावर इथे मी मसाला बनवला होता, मिरची, जिरे, बडीशेप याचा मिक्सरमध्ये वाटून, थोडं लसूणही घातले होते. त्याचबरोबर मसाला परतून झाला, थोडी हळद, थोडा काश्मीरी लाल मसाला घालून घेतला, कारण मी मिरच्या ऑलरेडी मसाल्यात टाकलेल्या. लाल मसाला न टाकता मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर याच्यात मी उकडलेला मॅश केलेला बटाटा घालून घेतला आहे, वरतून मीठ घालून घेतलं आहे, कोथिंबीर. आणि इथे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काय बघा, मेन साहित्य याच्यातलं कसुरी मेथी, जी मी आधीच थोडीशी भाजून घेतली होती. भाजल्यामुळे ती अशी कुरकुरीत होते. आणि मेथी जी आहे, कसुरी मेथी, याची टेस्ट आलू पराठ्यामध्ये अतिशय टेस्टी येते. एकदा नक्की ट्राय करून बघा कसुरी मेथी घालून. इथे मसाला सगळा आता तयार आहे आलू पराठ्याचा. इथे पीठही मी मळून ठेवलं होतं. छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे. त्यात आपला थंड झालेला आलूचा जो मसाला आहे, बटाट्याची भाजी जी आपण म्हणतो मराठीत, प्रॉपर महाराष्ट्रीयन आपण याला मराठीत बटाट्याची भाजीच म्हणतो. असं छान पारीमध्ये भाजी भरून मी असं गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि हातानेच मी थोडंसं इथे थापून घेते आधी, जेणेकरून भाजी कढईला पोचली पाहिजे सगळ्या कड्यांनी. आणि पीठ लावून छान आपण असं थोडं लाटून घ्यायचं. थोडा हाताने हे केल्यामुळे आपल्याला जास्त लाटावं लागत नाही. थोडा जाडसरच ठेवायचा आहे पराठा. मी थोडा जाडसर ठेवलेला आहे इथे पराठा, जास्तही जाड ठेवायचं नाही आहे. तवा इथे छान गरम झालेला होता. दोन्ही साईडने खरपूस असा आपण पराठा भाजून घेणार आहोत. आणि आता मी तेल लावत आहे. तुम्हाला तूप लावायचं आहे तूप लावू शकता, बटर लावायचं आहे बटर लावू शकता, किंवा जसं मी तेल लावले तसं तुम्ही तेल लावून छान असा खरपूस भाजू शकता. छान बघा तुम्ही कलर आलेला आहे पराठ्याला. आणि अगदी त्याची भाजी थोडीशी बाहेर आलेली आहे, पण अगदीच बाहेर नाही आली. आपला पराठा अगदीच असा तुटलेला नाही आहे, छान झालेला आहे. नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पराठा एन्जॉय करा लोणचं किंवा दहीसोबत.